Good morning, friends. Today we have continued with the topic hypertension. In today's lecture, we are going to discuss about the treatment and concomitant drug use of hypertension. If hypertensive emergency, it is rare but life-threatening conditions. In this condition, the systolic blood pressure is greater than 180 mm of Hg or diastolic blood pressure is greater than 120 mm of Hg with evidence of impending or progressive target organ damage such as stroke, myocardial infarction, etc. A variety of medications are used in the treatment of hypertension. In that, calcium channel blockers, nitric oxide vasodilators, then adrenergic receptor antagonists, then also the vasodilators, hydralazines and dopamine agonists, also phenoldopam are used. Then if resistance hypertension, in that condition, as a blood pressure that remains elevated despite administration of an optimal 3-drug regimen that includes diuretics. The most common causes of resistance hypertension is poor compliance, then excessive ethanol intake, concomitant conditions, that means with hypertension, diabetes, obesity, sleep apnea, then hyperaldosteronism, high salt intake, metabolic syndromes, etc. Then concomitant use of medications, that is with antihypertensive drugs, the sympathomimetic, non-steroidal anti-inflammatory drugs or antidepressant medications. Then also insufficient dose or drug. Then the इथे बघा समरी ऑफ WHO, ISH अँड ब्रिटिश हायपरटेन्शन सोसायटी 2004 गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, तर त्या बघू आपण. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अँड इंटरनॅशनल सोसायटी ऑफ हायपरटेन्शन्सने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत तिथे एंडलिस्ट केल्या आहेत, तर त्या बघा. Except for stage 2 hypertension, start with a single most appropriate drug. Then त्यानंतर त्या गाईडलाईनमध्ये असं लिस्ट केलं आहे की फॉलो ABCD रूल. ABCD रूल फॉलो करायचे म्हणजे काय, तर A फॉर AC इनिबिटर्स और अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स यूज करायचे. देन बीटा ब्लॉकर्स, B फॉर बीटा ब्लॉकर्स, C फॉर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स अँड D फॉर डायुरेटिक्स. तर हे ड्रग ट्रीटमेंट फॉलो करायची. देन व्हाईल A अँड B आर प्रेफर्ड इन यंगर पेशंट, इन सम केसेस मीन्स लेस दॅन 55 इयर्सचे जे पेशंट आहे त्यांच्यामध्ये A अँड B जी थेरपी आहे, दॅट मीन्स AC इनिबिटर्स और ARB और बीटा ब्लॉकर्स, ही ट्रीटमेंट फॉलो करायची. देन C अँड D आर प्रेफर्ड इन द older patient, that means more than or greater than 55 इयर्सचे जे पेशंट आहे त्यांच्यामध्ये ती स्टेप फर्स्ट और मोनोथेरपी यूज करायची, दॅट मीन्स C अँड D ट्रीटमेंट यूज करायची. त्याच्यानंतर बघा, इनिशिएट थेरपी ॲट लो डोस इफ नीडेड, इन्क्रीज डोस मॉडरेटली. आधी जी ट्रीटमेंट थेरपी असेल ती इनिशिएट थेरपी राहून द्यायची लो डोसमध्ये. देन जर गरज असेल तर डोस इन्क्रीज करायचा, हळूहळू इन्क्रीज करायचा. देन इफ ओनली पार्शियल रिस्पॉन्स इज ऑब्टेन, ॲड अ ड्रग फ्रॉम अनदर कॉम्प्लिमेंटरी क्लास और चेंज टू लो डोस कॉम्बिनेशन. जर रिस्पॉन्स आपल्याला कमी भेटत असेल तर दुसऱ्या क्लासचा ड्रग ॲड करायचा, कॉम्बिनेशन ड्रग थेरपी द्यायची किंवा ड्रग कॉम्बिनेशन डायरेक्टली चेंज करायचं लो डोसेसमध्ये. देन ऑल्सो इफ नो रिस्पॉन्स, चेंज टू अ ड्रग फ्रॉम अनदर क्लास और low dose combination from other classes.
जर रिस्पॉन्सच भेटत नसेल तर ड्रग जो आहे तो दुसऱ्या क्लासचा ड्रग सिलेक्ट करायचा किंवा कॉम्बिनेशन थेरपी चूज करायची लो डोसेसमध्ये. देन इन केस ऑफ साईड इफेक्ट टू द इनिशियली चूजन ड्रग either substituted with drug of another class or reduced dose. Then also majority of stage 2 hypertensive are started on 2 drugs combination. स्टेज 2 हायपरटेन्शन जर असेल तर डोस जो आहे तो दोन ड्रग कॉम्बिनेशनचा डोस स्टार्ट करायचा. देन in this slide, treatment of hypertension in patient with concomitant disease. तर आता हायपरटेन्शन बरोबर अनदर डिसीज पण असतील तर कुठले ड्रग्स यूज करायचे ते दाखवले ह्या स्लाइडमध्ये. तर हे जे ड्रग आहेत हे इंडिकेट करतात हायपरटेन्शनला ट्रीट करतात. देन जर कॉन्कॉमिनंट डिसीज म्हणजे जर हाय कोरोनरी डिसीज रिस्क असेल, हाय कोरोनरी डिसीज रिस्क म्हणजे काय तर फॉर द बिल्डअप ऑफ प्लेग इन द हार्ट आर्टरीज दॅट लीड्स टू द हार्ट अटॅक. ह्या कंडिशनमध्ये फर्स्टली डायुरेटिक्स प्रेफर करायचा, देन बीटा ब्लॉकर्स, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम्स अँड ऑल्सो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स हे जे ड्रग्स आहेत हे यूज करायचे. देन हायपरटेन्शन बरोबरच डायबिटीजची कंडिशन असेल तर ह्या डायबिटीज म्हणजे माहिती आहे आपल्याला की शुगर लेवल जी आहे ब्लडमधली ती इन्क्रीज होणे, दॅट मीन्स हाय ब्लड ग्लुकोज लेवल इन द ब्लड. ह्या कंडिशनमध्ये कुठले ड्रग यूज करायचे तर डायुरेटिक्स, त्याचबरोबर त्याच्यानंतर मग AC इनहिबिटर्स, ARB अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स अँड देन द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. देन रिकरंट स्ट्रोक कंडिशन असेल, स्ट्रोकची कंडिशन असेल, दॅट मीन्स स्ट्रोक मीन्स वॉट द व्हेन ब्लड व्हेसल्स दॅट कॅरीज ऑक्सिजन अँड न्यूट्रियन्स टू द ब्रेन. आणि ह्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत ह्या जर ब्लॉक झाल्या आणि ब्लॉक होऊन एक क्लॉट फॉर्म केला किंवा रप्चर झाल्या तर स्ट्रोकची कंडिशन होते. That means when a blood vessels that carries oxygen and nutrients to the brain is either blocked by clot or rupture. मग ह्या कंडिशनमध्ये डायुरेटिक्स और देन AC इनहिबिटर्स जे आहे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग इनहिबिटर्स तर हे ड्रग यूज करायचे. देन हार्ट फेल्युअरच्या कंडिशनमध्ये, हार्ट फेल्युअर म्हणजे माहिती आहे आपल्याला की हार्ट फेल्युअर कधी प्रोड्यूस होतं, कधी ऑकर्स होतात. हार्ट फेल्युअर्स कॅन ऑकर्स इफ द हार्ट कॅन नॉट पंप सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड टू मीट द बॉडीज नीड. तर ह्या कंडिशनमध्ये डायुरेटिक्स प्रेफर करायचं फर्स्टली, देन द बीटा ब्लॉकर्स, देन अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग इनहिबिटर्स, देन अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स अँड देन द अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट. ही जी ड्रग थेरपी ही यूज करायची. देन प्रिव्हियस मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असेल, प्रिव्हियस मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन मीन्स वॉट, इट इज अ हार्ट अटॅक. प्रिव्हियस हार्ट अटॅक कंडिशन असेल तर ह्या कंडिशनमध्ये प्रिव्हियस मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन इट युजली ऑकर्स व्हेन अ ब्लड क्लॉट फॉर्मेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस ऑकर्स होते किंवा ब्लॉक्स ब्लड फ्लो टू द हार्ट. मग ह्या कंडिशनमध्ये जे आहे फर्स्टली प्रेफर बीटा ब्लॉकर्स, देन अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग इनहिबिटर्स अँड देन द अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट. देन हायपरटेन्शन बरोबरच क्रोनिक रिनल डिसीजेस असतील, कुठले क्रोनिक किडनी डिसीज असतील तर ह्या कंडिशनमध्ये क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे आपल्याला माहिती आहे किडनीचं फंक्शन काय आहे तर किडनी ह्या कंडिशनमध्ये किडनी तिचे फंक्शन्स लॉस होतात. तर किडनीचं फंक्शन्स काय आहे तर इट फिल्टर वेस्ट अँड एक्सेस फ्लुइड फ्रॉम द ब्लड. मग क्रोनिक रिनल डिसीज किंवा ह्याच कंडिशनला आपण क्रोनिक किडनी फेल्युअर असंही म्हणतो. ह्या कंडिशनमध्ये
किडनी जी आहे ती तिचं फंक्शन्स जे आहे ते लॉस होतात. दॅट मीन्स किडनी फेल्स टू फिल्टर वेस्ट अँड एक्सेस फ्लुइड. ओके, हे झाले डिसीजेस. हायपरटेन्शन बरोबरच अनदर डिसीज असतील तर त्या कंडिशनमध्ये कुठले ड्रग्स यूज करायचे. देन ह्या स्लाईडमध्ये आपण कॉम्बिनेशन्स टू बी अवॉइडेड, मग कुठले कॉम्बिनेशन्स अवॉइड केले पाहिजे जेणेकरून साईड इफेक्ट्स आपल्याला अवॉइड करता येईल, कुठले साईड इफेक्ट्स होणार नाही. तर कुठले कॉम्बिनेशन्स अवॉइड करतात बघा. अँड अल्फा और बीटा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर्स विथ क्लोनिडिन. जर अल्फा आणि बीटा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर्स बरोबर क्लोनिडिन घेतलं तर कुठले पॉसिबल साईड इफेक्ट्स होतात. तर इट ॲपरंट अँटागोनिझम ऑफ क्लोनिडिन ॲक्शन हॅज बीन ऑब्झर्व. देन हायड्रोलाझाईन विथ डाहायड्रोपायरिडिन और प्राझोसिन. हायड्रोझाईन जे आहे ते जर डाहायड्रोपायरिडिन किंवा प्राझोसिनसोबत जर दिलं, कॉम्बिनेशनमध्ये दिले तर हिमोडायनॅमिक ॲक्शन जी आहे ती बघायला भेटते. देन व्हॅरापॅमिल और डिल्टॅझाईम विथ बीटा ब्लॉकर्स. हे जे ड्रग कॉम्बिनेशन यूज केलं बीटा ब्लॉकर्स बरोबर तर ब्रॅडिकार्डिया जे आहे ऑब्झर्व होतं. देन ऑल्सो AV ब्लॉक कॅन ऑल्सो ऑब्झर्व. देन मिथाइल डोपा विथ क्लोनिडिन और एनी टू ड्रग्स ऑफ द सेम क्लास इज अवॉइडेड. देन ह्या स्लाईडमध्ये बघा अँटी हायपरटेन्सिव्ह आणि प्रेग्नन्सी. तर कुठले अँटी हायपरटेन्सिव्ह प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड केले पाहिजे आणि कुठले अँटी हायपरटेन्सिव्ह प्रेग्नन्सीमध्ये सेफर असतात ते बघायचं आहे आपल्याला. तर AC इनहिबिटर्स, अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स जे आहेत ते अवॉइड करायचे ड्युरिंग प्रेग्नन्सी बिकॉज इट हॅज रिस्क ऑफ फिटल डॅमेज और ग्रोथ रिटार्डेशन. देन ऑल्सो मग ह्या कंडिशनमध्ये कुठले यूज करायचे तर हायड्रोलाझाईन, मिथाइल डोपा हे जे ड्रग्स आहेत हे सेफर असतात ड्युरिंग दी प्रेग्नेन्सी. तर आता आपल्याला माहिती प्रेग्नेन्सीमध्ये खूप साऱ्यांना हायपरटेन्शन और हायपोटेन्शनचा त्रास होतो. तर त्याच्यासाठी हे कुठले ड्रग यूज केले पाहिजे आणि कुठले सेफर असतात, कुठले अवॉइड केले पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे. तर डायुरेटिक्स जे असतात इज ऑल्सो अवॉइडेड because it increase risk of fetal wastage or placental infarct or miscarriage, स्टील बर्थ. हे जे कंडिशन्स आहेत ह्या बघायला भेटतात त्याच्यामुळे हे अवॉइड करायचं. जास्त रिस्की असतात प्रेग्नेन्सी ड्युरिंग दी प्रेग्नेन्सीमध्ये. देन ह्या कंडिशनमध्ये मग कुठले यूज करायचे तर डायहायड्रोपायरिडिन, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स जे असतात इफ यूज they should be discontinued before labor as they weaken uterine contraction. मग हे जे आहेत हे पण यूज करायचे, पण हे जे याचं जे यूजेस आहे हे डिस्कंटिन्यू करायचं बिफोर द लेबर बिकॉज दे विकन युटेरिन कॉन्ट्रॅक्शन. देन नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर जे असतात हे अवॉइड करायचे बिकॉज नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर मीन्स ऑर प्रोपेनॉलॉल इज द एक्झाम्पल ऑफ नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर because it causes low birth weight and also decrease placental size, neonatal bradycardia or hypoglycemia. ह्या ज्या कंडिशन आहे ह्या बघायला भेटतात जर यूज केलं तर. देन ह्या कंडिशनमध्ये मग सेफर कुठले असतात प्रेग्नन्सीमध्ये अनादर नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स. तर कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स जे असतात हे प्रेफर केले जातात. ॲटेनॉलॉल, मेटोप्रोलॉल, पॅन्डोलॉल, ॲसिब्युटोलॉल हे जे ड्रग आहे मे बी यूज इफ नो अदर चॉईस. देन सोडियम नायट्रोप्रिसाइड जे आहेत, सोडियम नायट्रोप्रिसाइड इज अवॉइडेड ड्युरिंग द प्रेग्नन्सी बिकॉज इट इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन इक्लॅम्प्सिया. देन मग ह्या अनादर यूज कुठला आहे तर सोडियम नायट्रोप्रिसाइडला तर प्राझोसिन और अँड क्लोनिडिन जे आहेत हे यूज केले जातात त्या बिकॉज इट प्रोव्हाइडेड दॅट द पोस्चरल हायपोटेन्शन कॅन बी अवॉइडेड.
देन बघा इन दी स्लाईड द पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. तर आता याच्यामध्ये ग्रीन लाईन, त्याच्यानंतर डॉटेड ग्रीन लाईन, डॉटेड ब्लॅक लाईन ज्या दिसत आहेत ह्या बघायच्या आपल्याला. तर कंटिन्युअस ग्रीन लाईन ज्या आहेत ह्या प्रिफरेन्शियल कॉम्बिनेशन, कुठलं कॉम्बिनेशन यूज, पॉसिबल कॉम्बिनेशन्स कुठले आहेत हायपरटेन्शनचे, तर हे बघायचं. याच्यामध्ये कंटिन्युअस ग्रीन लाईन ज्या आहेत त्या प्रिफरेन्शियल कॉम्बिनेशन्स दाखवतात. देन डॉटेड ग्रीन लाईन ज्या आहेत त्या ॲक्सेप्टेबल कॉम्बिनेशन, अँड डॉटेड ब्लॅक लाईन ज्या आहेत त्या लेस युज्युअल कॉम्बिनेशन, अँड रेड लाईन जी दाखवली आहे इट इज अनयुज्युअल कॉम्बिनेशन्स ऑफ हायपरटेन्शन. तर बघा याच्यामध्ये थायाझाईड डायुरेटिक्स जे आहेत ते आपण अँजिओटेन्सिन ब्लॉकरसोबतही प्रेफर करू शकतो. देन कॅल्शियम चॅनल्स ब्लॉकरसोबत. देन ऑल्सो AC इनहिबिटर्स, थायाझाईड डायुरेटिक्स ऑल्सो प्रिफर्स AC इनहिबिटर्स सोबतही प्रेफर करू शकतो. देन थायाझाईड AC इनहिबिटर्स आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्सही प्रेफर करू शकतो. हे झालं कंटिन्युअस ग्रीन लाईन. देन डॉटेड ग्रीन लाईन ज्या आहेत तर ॲक्सेप्टेबल कॉम्बिनेशन कुठलं होऊ शकतं, तर बीटा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे आहेत ॲक्सेप्टेबल कॉम्बिनेशन होऊ शकतं. देन बीटा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर आणि थायाझाईड डायुरेटिक्सचं ॲक्सेप्टेबल कॉम्बिनेशन होऊ शकतं. देन ऑल्सो थायाझाईड डायुरेटिक्स आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे आहेत यांचे ॲक्सेप्टेबल कॉम्बिनेशन होऊ शकतं. तर लेस युज्युअल कॉम्बिनेशन कुठलं प्रेफर केलं जातं, तर बघा बीटा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर आणि AT1 रिसेप्टर ब्लॉकर जे आहेत हे लेस युज्युअल कॉम्बिनेशन आहे. त्याच्यानंतर बघा अदर अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट आणि थायरॉइड डायुरेटिक्स, देन ऑल्सो अदर अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट अँड कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, देन ऑल्सो other anti hypertensive agent and AC inhibitors, then other anti hypertensive and AT1 receptor blockers. हे लेस युज्युअल कॉम्बिनेशन्स होऊ शकतात. देन रेड लाईन ज्या आहेत ह्या अनयुज्युअल कॉम्बिनेशन दाखवतात. तर हे कॉम्बिनेशन जर चुकून प्रेफर केलं तर साईड इफेक्ट्स जे आहेत ते खूप जास्त बघायला भेटतात. तर लेस युज्युअल अनयुज्युअल कॉम्बिनेशन्स कुठले आहेत, तर AC इनहिबिटर आणि अँजिओटेन्सिन ब्लॉकर्स जे आहेत हे कॉम्बिनेशनमध्ये ही थेरपी यूज नाही केली जात. बघा त्याच्यानंतर बघा कॉम्प्लिकेशन्स ऑफ हायपरटेन्शन. हिअर इज द व्हेरियस कॉम्प्लिकेशन्स ऑफ हायपरटेन्शन. एक एक बघू आपण. ब्रेन स्ट्रोकमध्ये बघा रिड्यूस ब्लड सप्लाय टू द ब्रेन कॅन लीड टू रॅपिड लॉस ऑफ ब्रेन फंक्शन्स ऑर स्ट्रोक. देन ऑल्सो व्हिजन लॉस, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी ज्याला आपण म्हणतो ते काय, व्हिजन लॉस. ह्या कंडिशनमध्ये हाय ब्लड प्रेशर कॅन डॅमेज ब्लड व्हेसल इन द रेटिना अँड रिझल्टिंग इन द लॉस ऑफ व्हिजन किंवा हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी बघायला भेटते आपल्याला. देन हार्ट अटॅकची कंडिशन पण हायपरटेन्शनमध्ये ऑब्झर्व करायला भेटते. तर बघा हायपरटेन्शन कॉजेस द हार्ट टू पंप अगेन्स्ट हाय ब्लड प्रेशर अँड मेकिंग इट वर्क हार्डर दॅन नेसेसरी. ओव्हर टाईम दिस कॉजेस द हार्ट मसल टू थिकन restricting blood flow which can lead to the heart failure. देन ऑल्सो बोन लॉस हे बघायला भेटतात आपल्याला हायपरटेन्शनच्या कंडिशनमध्ये. यामध्ये हाय ब्लड प्रेशर मे इन्क्रीज द अमाऊंट ऑफ कॅल्शियम इन युअर युरिन अँड दॅट एक्सेसिव्ह इलिमिनेशन ऑफ कॅल्शियम मे लीड्स टू लॉस ऑफ बोनी डेन्सिटी. त्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. देन ब्लड व्हेसल डॅमेज मीन्स व्हॉट, त्या कंडिशनला ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो आपण. द हायपरटेन्शन इज लिडिंग कॉजेस ऑफ ॲथेरोस्क्लेरोसिस, द आर्टरी नॅरोविंग प्रोसेस दॅट कॅन रिझल्ट इन हार्ट अटॅक अँड स्ट्रोक. देन ऑल्सो किडनी फेल्युअर हायपरटेन्शनच्या कंडिशनमध्ये किडनी फेल्युअरही होण्याचे चान्सेस असतात.
तर यामध्ये डॅमेज ब्लड व्हेसल्स इन द किडनी कांट इफेक्टिवली फिल्टर युअर ब्लड and that's resulting in the dangerous accumulation of fluid and waste. These all are the complications of hypertension. Okay. Okay. Yeah, all about the hypertension. We'll meet in next lecture with the next topic. Okay, thank you.